बहुजन मुक्ती पार्टीचा, बहुजन मुक्ती पार्टीचा जय मूलनिवासी साथियो. आज मुंबई विभागाची बहुजन मुक्ती पार्टीची विराट अशी सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो आणि विचार मंचावर उपस्थित असलेले बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्ही.एल. मातंग साहेब आणि विचार मंचावरील सर्व उमेदवार आणि विचारवंत साथियो, बहुजन मुक्ती पार्टी ही नक्कीच नवीन पार्टी आहे. पार्टी नवी, उमेदवार नवा, चिन्ह नवं आणि उद्दिष्ट सुद्धा नवं. बहुजन मुक्ती पार्टीचं नाव नवीन, चिन्ह नवीन, उमेदवार नवीन आणि उद्दिष्ट सुद्धा नवीन साथियो. त्याचं कारण असं आहे, अनेक पक्षांच्या सभा आम्ही ऐकलेल्या असतील, त्या पक्षांच्या सभांमध्ये आश्वासनं दिली जातात, पण बहुजन मुक्ती पार्टीच्या सभेमध्ये आश्वासन दिलं जात नाही तर शाश्वती दिली जाते. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचं उद्दिष्ट सुद्धा नवं आहे साथियो. आजच्या प्रस्थापित पार्ट्यांचं उद्दिष्ट आहे सत्ता आणि संपत्ती मिळवणे, पण बहुजन मुक्ती पार्टीचं उद्दिष्ट आहे आमचा संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे. संपूर्ण स्वातंत्र्य हे नवीन उद्दिष्ट घेऊन नवीन पार्टी निर्माण झाली. ही पार्टी नक्कीच नवीन आहे, पण या पार्टीच्या पाठीमागे असलेली विचारधारा मात्र 108 वर्षापूर्वीची जुनी विचारधारा आहे साथियो. जो उद्देश तथागत बुद्धांचा होता, जो उद्देश आमच्या अनेक राष्ट्रसंतांचा होता, जो उद्देश छत्रपती शिवाजी राजांचा होता, जो उद्देश छत्रपती संभाजी राजांचा होता, जो उद्देश राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा होता, जो उद्देश राष्ट्रमाता अहिल्या राणीचा होता आणि जो उद्देश छत्रपती शाहू राजांचा होता, जो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, जो उद्देश संत गाडगे बाबांचा होता आणि जो उद्देश अण्णाभाऊ साठेंचा होता, तोच उद्देश पुढे घेऊन जाणारी पार्टी म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी आहे साथियो. आणि या तमाम मूलनिवासी बहुजन महापुरुषांचा एकच उद्देश होता आणि तो उद्देश म्हणजे या देशातील 85% लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणे आणि समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर आधारित भारत निर्माण करणे साथियो. म्हणून हा नवीन उद्देश घेऊन, आमच्या महापुरुषांचा उद्देश घेऊन बहुजन मुक्ती पार्टी या पार्टीची स्थापना झालेली आहे. आज आमच्या देशामध्ये असंख्य पक्ष आहेत, जवळपास 70 रेकॉग्नाइज पक्ष आहेत आणि एवढे सगळे रेकॉग्नाइज पक्ष असताना सुद्धा नवीन पक्ष स्थापन करण्याची का गरज भासली साथियो? कारण हे सगळेच्या सगळे पक्ष हे स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करणारे आहेत आणि जे स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करतात त्याला दलाल आणि भडवे म्हणतात. जे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतात त्याला दलाल आणि भडवे म्हणतात. आणि बहुजन मुक्ती पार्टी ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत नाहीये, तर स्वतःचा स्वार्थ त्याग करते आणि समाजाच्या हितासाठी राजकारण करते. म्हणून बहुजन मुक्ती पार्टी ही मर्दांचं राजकारण करणारी पार्टी आहे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सच्चे मर्द आहेत साथियो. या नामर्दांची नसबंदी करण्यासाठी सच्च्या मर्दांना आम्ही बोलवतो. आज आमच्या देशामध्ये प्रस्थापित पार्ट्यांचे जे लोकप्रतिनिधी आम्ही आमचे म्हणून पाठवले, ते सगळेच्या सगळे लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी नाहीयेत, तर ते पक्ष आणि पार्ट्यांचे प्रतिनिधी आहेत साथियो. म्हणून या लोकांनी पक्षांचं हित पाहिलं पण समाजाचं हित कधीच पाहिलं नाही. म्हणून ही लोक दलाल आणि भडवे आहेत. जे दलाल आणि भडवे 24 सप्टेंबर 1932च्या पुणे करारातून पैदा झालेले आहेत आणि पुणे करार हा येरवडे जेलमध्ये झाला आणि येरवड्याच्या जेलमधून पैदा झालेली ही दलाल आणि भडव्यांची संतान, या संतानांची जर नसबंदी करायची असेल तर बहुजन मुक्ती पार्टीशिवाय पर्याय नाही साथियो. म्हणून सगळ्यात मोठं उद्दिष्ट बहुजन मुक्ती पार्टीने डोळ्यासमोर ठेवलं आणि ते उद्दिष्ट आहे पुणे कराराचा चक्रव्यूह जर भेदायचा असेल तर या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी जनतेचं जनमत बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठीशी असायला हवं आणि म्हणून सच्चे लोकप्रतिनिधी निर्माण करणे हा बहुजन मुक्ती पार्टीचा मुख्य उद्देश आहे. आजपर्यंत या लोकांनी नेतृत्व निर्माण होऊ दिलं नाही. आज या देशामध्ये एससीची समस्या आहे, एसटीची समस्या आहे, ओबीसीची समस्या आहे, NTDNTची समस्या आहे आणि एक्स क्रिमिनल ट्राईब्स लोकांची समस्या आहे आणि त्याचबरोबर कन्व्हर्टेड मायनॉरिटीच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत. या सगळ्याच्या समस्या का निर्माण झाल्या? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे साथियो, हे सगळेच्या सगळे लोक गुलाम आहेत आणि जे गुलाम असतात त्यांच्या
सगळ्याच समस्या असतात आणि जे स्वतंत्र असतात त्यांची एकही समस्या नसते साथियो. आज आम्ही पाहतोय 3.5% लोकांची एकही समस्या नाही, पण 85% लोकांच्या मात्र हजारो समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि ह्या हजारो समस्या सोडवण्यासाठी एक विकल्प आम्ही आपल्या समोर उभा केला आहे आणि तो विकल्प आहे बहुजन मुक्ती पार्टी साथियो. आज आतापर्यंत आमच्या लोकांच्या समोर विकल्प उपलब्ध नव्हता, पर्याय उपलब्ध नव्हता, म्हणून आमची लोक एकतर काँग्रेस किंवा बीजेपीला मत देत होती. आणि एवढंच नाही तर जी लोक काँग्रेस आणि बीजेपीला कंटाळलेली आहेत अशी लोक तिसरा पर्याय निवडत होती, पण तो तिसरा पर्याय सुद्धा या देशातील लोकांना समस्येतून मुक्त करू शकला नाही साथियो. त्याचं कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विरोधी पक्ष या देशामध्ये निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, तो विरोधी पक्षच कधी अस्तित्वात आला नाही. आज या देशामध्ये जेवढेही पक्ष अस्तित्वात आहेत ते सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारे, सहाय्य करणारे पक्ष आहेत साथियो. म्हणून आमच्या विरोधामध्ये ज्या नीती या देशामध्ये आखल्या जातात त्या नीतींना समर्थन या सगळ्याच्या सगळ्या पक्षांचा आहे. 1991 ला आलेल्या LPGच्या धोरणाला समर्थन करण्याचं काम बीजेपी, कम्युनिस्ट, तृणमूल आणि बसपा या लोकांनी केलं साथियो. सेजला समर्थन या सर्वच्या सर्व लोकांनी केलं, FDI ला समर्थन या सर्वच्या सर्व लोकांनी केलं. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व पक्ष हे सत्ताधारी पक्षाला मजबूत करणारे पक्ष आहेत साथियो. ही लोक काय करतायत, एकाच ताटात खातायत. आम्ही सारे भाऊ भाऊ आणि सगळे मिळून एका ताटात खाऊ असं धोरण आजच्या राजकीय पक्षांचं आहे साथियो. म्हणून विरोधी पक्ष अस्तित्वात नसलेल्या या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे. म्हणून लोकशाही प्रधान भारतामध्ये लोकशाही रुजवण्यासाठीच बहुजन मुक्ती पार्टीची स्थापना झालेली आहे साथियो. आणि लोकशाही रुजवण्यासाठी या देशाला खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. जो सत्ताधारी आहे त्याला वेठीस धरणारा विरोधी पक्ष जोपर्यंत या देशामध्ये अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आमच्या मूल निवासी समाजाच्या कोणत्याही समस्या सुटणार नाहीत साथियो. आज SC समस्या का निर्माण झाली, कारण SCचा खरा लोकप्रतिनिधी आजही संविधान सभेमध्ये, लोकसभेमध्ये पोहोचलेला नाहीये. OBCच्या समस्या निर्माण झाल्या कारण OBCचा खरा प्रतिनिधी पोहोचलेला नाहीये. म्हणजे SC, ST, OBC, NT, TNT, VJNT आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीचा खरा प्रतिनिधी आजही लोकसभेमध्ये पोहोचलेला नाहीये. म्हणजे हे सगळेच्या सगळे प्रवर्ग आज प्रवर्ग राहिलेले नाहीत, तर हे क्राऊड बनलेले आहेत. हे क्राऊड बनलेले आहेत. हे भीड बनलेली आहे. आणि भीडचं काय वैशिष्ट्य आहे साथियो, कुणीही या आणि कुणीही हाका. भेड बकऱ्यांना कुणीही हाकू शकतो. भेड बकऱ्यांना, जनावरांना हाकण्यासाठी क्वालिफिकेशनची गरज नसते साथियो. आणि गुराख्यांना शिक्षणाची गरज नसते. त्याच पद्धतीने आमच्या मूल निवासी समाजाला ह्या लोकांनी भेड बकऱ्यांमध्ये कन्व्हर्ट केलं. आणि आज आम्हाला हाकणारी सगळीच्या सगळी नेते मंडळी अडाणी, अशिक्षित, गुंडे, सुंडे, पुंडे, डाकू, खिशे कापू अशी लोक आमच्या देशाचं नेतृत्व करतात साथियो. म्हणून आमच्या भेड बकऱ्यामध्ये कन्व्हर्ट झालेल्या मूल निवासी समाजाला या क्राऊडला केडरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीच बहुजन मुक्ती पार्टीची स्थापना झालेली आहे. या क्राऊडला केडरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि जोपर्यंत आमचा केडर यांच्याशी टक्कर घेणार नाही तोपर्यंत ही लोक वटणीस येणार नाहीत साथियो. आणि पहिल्यांदा या 2014च्या इलेक्शन मध्ये या प्रस्थापितांच्या पक्षांना टक्कर देण्यासाठी केडर बेस पार्टी आज त्यांच्या विरोधामध्ये उभी आहे साथियो. म्हणून आज काँग्रेस, बीजेपी आणि कम्युनिस्ट, तृणमूलवाले फक्त BMP ला घाबरत आहेत, फक्त बहुजन मुक्ती पार्टीला घाबरत आहेत साथियो. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला देते. आज मीडियामध्ये छोटे मोठे सगळेच्या सगळे पक्ष दाखवले जातात. 6 महिन्यापूर्वी पैदा झालेली आम आदमी पार्टी सुद्धा तिच्यासाठी एक खांब या लोकांनी मीडियामध्ये उपलब्ध करून दिला आहे. पण बहुजन मुक्ती पार्टीसाठी आजही कॉलम या लोकांनी दाखवलेला नाहीये. याचाच अर्थ ते बहुजन मुक्ती पार्टीला घाबरलेले आहेत साथियो. आणि म्हणून आता या मीडियावाल्यांना सुद्धा सांगावं लागणार आहे, आता तुम्ही कितीही जरी हाती दाखवलं तरी आता आमची मती भ्रष्ट होणार नाही. कारण आता मूल निवासी समाजाची एकच नीती आहे साथियो. आणि ती नीती काय आहे, SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, कन्व्हर्टेड मूल निवासी या प्रवर्गातील 6000 जाती आज बहुजन मुक्ती पार्टीची शक्ती आहे साथियो. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने जे लोकप्रतिनिधी लोकसभेसाठी उभे केलेले आहेत, 419 जागांवरती जे उमेदवार उभे आहेत ते प्रत्येक प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे सच्चे प्रतिनिधी आहेत साथियो. आणि ह्या सच्च्या प्रतिनिधींना लोकसभेमध्ये पाठवण्याचं आव्हान बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण देशभर करत आहे. आज
सरपंच आहेत यांच्या प्रचार आणि प्रसाराला कोण येतं? काँग्रेसची प्रचाराची सभा फक्त राहुल आणि सोनियाच घेते, बीजेपीची प्रचाराची सभा फक्त मोदीच घेतो आणि बीएसपीची प्रचार सभा फक्त मायावती बहिणजी घेतात. म्हणजे याचाच अर्थ या लोकांकडे प्रचार प्रसार यंत्रणा आजही अस्तित्वात नाही साथियो, जी प्रचार प्रसार यंत्रणा बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठीशी आहे. म्हणून हा मीडिया सुद्धा घाबरलेला आहे साथियो. बहुजन मुक्ती पार्टी हे एक वादळ या देशामध्ये निर्माण झालंय आणि ह्या वादळाला घाबरून आज प्रस्थापितांचे सगळेच्या सगळे पक्ष आणि पार्ट्या मीडियाला हाताशी धरून आपल्या पक्ष आणि पार्ट्याची पोळी भाजून घेण्याचा प्रकार करत आहेत साथियो. आणि म्हणून आता आपल्या समोर विकल्प निर्माण झालाय आणि तो विकल्प आहे बहुजन मुक्ती पार्टी. आणि ह्या बहुजन मुक्ती पार्टीने एससी एसटी ओबीसी आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीचं खरं प्रतिनिधित्व पाठवण्याचा निर्णय घेतला आहे साथियो. आणि म्हणूनच या देशामध्ये जो संख्येने जास्त आहे, जो ओबीसी आहे, त्या ओबीसींच्या जर समस्या सोडवायच्या असतील तर ओबीसी बांधवांनी एकच बाब लक्षात घेतली पाहिजे. आजपर्यंत ओबीसीची जातीनिहाय जनगणना या लोकांनी केली नाही, पण तो मुद्दा उचलून धरण्याचं काम भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीने या देशामध्ये केलं साथियो. आणि म्हणून प्रस्थापितांच्या ज्या पार्ट्या आहेत ह्या पार्ट्यांमधील ओबीसी नेत्यांनी एकदाही ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेमध्ये उचललेला नाहीये, जो मुद्दा बहुजन मुक्ती पार्टीने या देशामध्ये उचलला. म्हणून लोकांना आम्ही आश्वासन करतोय, जर तुम्हाला वाटत असेल कुत्र्याची, मांजराची, डुकराची, गाढवाची गिनती व्हावी तर जरूर जावा काँग्रेस बीजेपी. जर तुम्हाला वाटत असेल कुत्र्याची, मांजराची, डुकराची, गाढवाची गिनती व्हावी तर जरूर जावा तुम्ही काँग्रेस बीजेपी. आणि जर तुम्हाला वाटत असेल माणसासारख्या माणसांची जातीनिहाय जनगणना, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी तर आता एकच विकल्प आहे आणि तो म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी असं वाटत असेल तर बटन दाबावं लागेल खाटेचं. आणि ओबीसी वरती लावलेला क्रिमिलेअर हटावा असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. अरे या देशातील ओबीसी बांधवांना या लोकांनी आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी 52% ओबीसींना 27% आरक्षण घोषित केलं, पण 52% ओबीसींना 52% आरक्षण मिळावं असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. जर नोकरीमध्ये आरक्षण मिळावं, शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं, प्रमोशन मध्ये आरक्षण मिळावं असं जर वाटत असेल तर ओबीसीनी बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. अरे एसटी बांधवांसोबत सुद्धा या लोकांनी अन्याय केला. जो या देशाचा राजा आहे त्या राजाला जंगलामध्ये हाकलून दिलं, त्या राजाची आज अवस्था नक्सलाईट म्हणून या लोकांनी घोषित केली आणि 260 जिल्हे नक्सलाईट या देशामध्ये घोषित करून कुत्र्याची मौत आदिवासी बांधवांना मारली जाते. तर आदिवासी बांधवांना नम्र विनंती आहे, जर आदिवासी बांधवांना असं वाटत असेल संविधानामधील 5वी आणि अनुसूची लागू व्हावी तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. आणि जर रेणके आयोग लागू व्हावा असं जर वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. या देशामध्ये 3 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. या देशामध्ये कास्ट व्हॅलिडिटीच्या नावावरती एससी एसटी ओबीसी बांधवांना छळलं जातं साथियो. आणि कास्ट व्हॅलिडिटीच्या नावावरती ही लोक आम्हाला आमच्या देशामध्ये विदेशी असल्याचं घोषित करू इच्छित आहेत साथियो. आमच्या देशामधून बेदखल करण्याचा हा मुद्दा आहे साथियो. म्हणून कास्ट व्हॅलिडिटी ताबडतोब जर बंद व्हावी असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. जसंही बहुजन मुक्ती पार्टीला जनमत मिळेल, जनसमर्थन मिळेल, बहुजन मुक्ती पार्टी या देशामधील होणारी कास्ट व्हॅलिडिटी ताबडतोब बंद करेल. आणि कोणती व्हॅलिडिटी सुरू करेल? डीएनए व्हॅलिडिटी. ज्याच्याकडे डीएनएचा रिपोर्ट तो या देशाचा खरा नागरिक. जो या देशाच्या नागरिकांचा डीएनए मिळत नाही तो या देशात राहण्यास लायकीचा नाही. तो कोण आहे? विदेशी आहे. आणि ह्या विदेशी लोकांना जसं या लोकांनी इंग्रजांना विदेशी या मुद्द्यावर हाकलून दिलं, त्याच मुद्द्यावर या देशातील मूल निवासी बहुजन समाजातील लोक जर पेटून उठली तर डीएनएच्या मुद्द्यावर या देशातील 3.5% विदेशी युरेशियन ब्राह्मणांना विदेशात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीला बहुमत देण्यासाठी, जनसमर्थन देण्यासाठी बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. या देशाला भयमुक्त करण्यासाठी
स्त्रियांना जर असं वाटत असेल या देशामध्ये आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे, या देशामध्ये स्त्रियांना खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल तर या देशातील 50% स्त्रियांनी बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. आज या देशामध्ये आम्ही पाहतोय आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे साथियो. आमच्या मुलांपासून शिक्षण हिसकावून घेतलं जात आहे साथियो. आणि जर आपल्याला वाटत असेल आपला मुलगा हायर एज्युकेट व्हावा, चांगल्या नोकरीवर लागावा, साहेब व्हावा असं जर वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. उच्च आणि क्वालिटी एज्युकेशन आमच्या मुलांना मिळावं असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. ही लोक आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छित आहेत, पण बहुजन मुक्ती पार्टी ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या शैक्षणिक धोरणावर काम करणारी पार्टी आहे साथी. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने जे संघर्ष केलेला आहे हे काय वोटिंगचा संघर्ष नाहीये, हा काय वोटिंगचा संघर्ष नाहीये, तर हा संघर्ष आहे बहुजन विरुद्ध अल्पजन. अल्पजनांच्या विरुद्ध बहुजनांचा संघर्ष आहे साथियो. हा संघर्ष आहे 15 वर्षे 85% लोकांचा. हा संघर्ष आहे फॉरवर्ड विरुद्ध बॅकवर्ड लोकांचा. हा संघर्ष आहे ज्या लोकांना काहीच मिळालं नाही, मिळू दिलं नाही अशा लोकांचा, ज्या लोकांना सर्व काही मिळालंय, जी लोक या देशामध्ये प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापित लोकांच्या विरुद्धचा संघर्ष आहे साथियो. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचा हा जो संघर्ष आहे केवळ वोटिंगचा संघर्ष नाहीये, तर हा जनरेशनचा संघर्ष आहे. हा जनरेशनचा संघर्ष आहे. म्हणून हा वोटिंगचा मामला नाहीये, तर जनरेशनचं जर युद्ध आम्हाला लढायचं असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. आमच्या जनरेशनचं भविष्य जर मजबूत व्हावं, सुरक्षित व्हावं असं वाटत असेल तर बटन कोणतं दाबावं लागेल? खाटेचं. म्हणून साथियो, ही लोक आमच्याकडे येतील आणि म्हणतील आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला 2 रुपये किलो तांदूळ देऊ, 3 रुपये किलो गहू देऊ, असं म्हणणाऱ्या लोकांना आम्ही आता सांगितलं पाहिजे अरे आम्ही मागणारे भिकारी आता राहिलेलो नाहीये, तर या देशाचे मूल निवासी हे 85% मूल निवासी या देशाचे राजे आहेत आणि हे राजे बनवण्यासाठीच बहुजन मुक्ती पार्टीची स्थापना झाली आहे. या देशामध्ये 2 वर्ग अस्तित्वात आले. एक वर्ग आहे शासित, जो शासक आहे, एक शासक आणि एक शोषित असा वर्ग आहे साथियो. या शोषित वर्गापासून जे शोषण होणारे लोक आहेत, जे गरीब आहेत, त्या लोकांमधून राजे निर्माण करण्यासाठीच बहुजन मुक्ती पार्टीची स्थापना झालेली आहे साथियो. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचं तिकीट देत असताना तो किती पैसेवाला आहे हे बघून तिकीट दिलेले नाही, तर तो कोणत्या प्रवर्गाचा प्रतिनिधी आहे आणि त्या प्रवर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी त्याची सामाजिक बांधिलकी किती आहे हे पाहून आम्ही उमेदवारांना तिकीट दिलेली असतात. म्हणून आता जे उमेदवार उभे आहेत हे प्रत्येक प्रवर्गातील जरी उमेदवार असले तरी मायनॉरिटीचा उमेदवार SC ST चे ओबीसीच्या समस्यासाठी संघर्ष करेल. SCचा उमेदवार SC OBC मायनॉरिटीच्या लोकांसाठी संघर्ष करेल. ओबीसी उमेदवार SC ST आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीच्या लोकांसाठी संघर्ष करेल साथियो. म्हणून प्रचार यंत्रणा सुद्धा तशाच पद्धतीने आम्ही राबवलेली आहे. प्रचार यंत्रणा जर पाहिली तर मुस्लिम उमेदवाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी SC ST OBC ची लोक आज मैदानात उतरलेली आहेत साथी. आम्ही पाहतोय बाकीच्या राजकीय पार्ट्यांकडे जातीचं राजकारण ही लोक करतात, धर्माचं राजकारण ही लोक करतात, प्रांतवाद, भाषावाद, जातवाद, वर्णवाद याच्या नावावरती ते आमच्याकडे भीक मागण्यासाठी, वोट मागण्यासाठी येतात साथियो. यांना धडा शिकवल्याशिवाय आता गत्यंतर नाहीये. आता वोटिंग भाषावाद, प्रांतवाद, जातवाद, वर्णवाद याच्या वादावरती होणार नाहीये साथियो. आता सर्व SC ST OBC NT DNT BJNT याच्या ध्रुवीकरणाच्या आधारावर आम्ही वोटिंग करायचं. पुणे करार काय सांगतो? या देशामध्ये मागच्या 2500 वर्षापासून युरेशियन विदेशी ब्राह्मणांनी 85% लोकांना गुलाम करून ठेवलं होतं, पण मुस्लिम बांधव या गुलामीतून आझाद होता साथियो. पण त्या मुस्लिम बांधवांना 1947 ला या विदेशी युरेशियन ब्राह्मणांनी गुलाम केलं आणि सेपरेट इलेक्टोरेट जो होता मुस्लिमांसाठी लागू असलेला त्याला संयुक्त मतदारसंघामध्ये कन्वर्ट केलं आणि आज मुस्लिम बांधवाला निवडून येण्यासाठी SC ST OBC ची मतं मिळवावी लागतात साथियो. म्हणून जातींचं ध्रुवीकरण केल्याशिवाय आपला उमेदवार विजयी होऊ शकत नाही आणि ह्या नीतीचा अवलंब
आजपर्यंत कोणत्याच पार्टीने केला नाही. जातीचं राजकारण ह्या लोकांनी केलं, पण SC ST OBCंना एकत्रित करून आम्हाला आपला सच्चा उमेदवार तिथे पाठवायचा आहे साथी. आणि म्हणून जसे SCचा प्रतिनिधी, STचा प्रतिनिधी, OBCचा प्रतिनिधी आपण पाठवतोय, कन्व्हर्टेड मायनॉरिटीचा प्रतिनिधी पाठवतोय, तसंच महिलांचा सुद्धा सच्चा प्रतिनिधी जोपर्यंत लोकसभेमध्ये जाणार नाही तोपर्यंत महिलांच्या सुद्धा समस्या सुटणार नाहीत. आम्ही आता पाहतो प्रस्थापितांच्या अनेक महिला तिथे बसलेल्या आहेत, त्या ओरडतायत, पण महिलांची समस्या सोडवण्यासाठी एकही महिला आवाज उठवत असताना दिसत नाही साथी हो. म्हणून महिलांच्या जर समस्या सोडवायच्या असतील तर महिलांचा लोकप्रतिनिधी, खरा सच्चा प्रतिनिधी तिथे गेला पाहिजे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने 10 महिलांना उमेदवारी दिलेली आहे, त्याच 10% महिलांना उमेदवारी दिलेली आहे साथी हो. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने 10% महिलांना ह्या सच्च्या प्रतिनिधींना लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. जसा बहुजन मुक्ती पार्टीने राजकारणाची व्याख्या बदललेली आहे. राजकारण हा नामर्दांचा खेळ नाहीये साथी हो, राजकारण हा मर्दांचा खेळ आहे. आणि खऱ्या मर्दानी महिला सुद्धा आम्ही लोकसभेमध्ये पाठवू इच्छितो साथी हो. म्हणून या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय मूल्यवास. बटन दाबा खाटेवर, चला न्यायाच्या वाटेवर. धन्यवाद मॅडम.